कुळवाडी भूषण रयतेचे कैवारी, शौर्यवान शीलवान स्त्री जातीचा सन्मान करणारे लोकप्रिय छत्रपती शिवाजी महाराज, रयतेच्या सुखासाठी झटणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. शिवनेरी किल्ला सनई चौघड्यांच्या आवाजाने निनादत होता. सर्व जनता आनंद व्यक्त करीत होते. रात्रीच्या अंधारात काजव्यांच्या मंद प्रकाशाने शिवनेरी किल्ल्याची रोषणाई केल्यासारखे वाटत होते. आपल्या तेजस्वी पुत्राला पाहून आई जिजाऊला खूप आनंद झाला. पुत्र जन्माची वार्ता शहाजीराजेंना कळताच ते शिवनेरी गडावर आले आणि बाळाला छातीशी घेऊन शहाजीराजेंनी बाळाचे कौतुक केले. 4 आठवडे शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्मोत्सव साजरा करीत होते आणि गोरगरिबांना भोजन व मिठाई वाटत होते व बाळाचे नाव शिवा ठेवले. आई जिजाऊ शिवबाला बालपणातच मानवतेचे शिक्षण देऊन राष्ट्रावरील प्रेम शिवबाच्या मनात रुजवीत होत्या. बालपणातच शिवबाच्या मनात शहाजीराजेंसारखे शूरवीर होण्याची इच्छा होती. ते आई जिजाऊला म्हणत की आई साहेब, आम्ही पिताजी सारखे पराक्रम गाजवणार आणि लढाया जिंकणार. आणि शिवबांनी अक्षरलेखन आणि काही भाषांचे ज्ञान आत्मसात केले होते. घोडसवारी, तलवारबाजी, नेमबाजी, भालाफेक व दांडपट्टा इत्यादींचे शिक्षण शिवबाला देण्यात आले होते. आई जिजाऊ शिवबाला सोबत घेऊन संत तुकोबांच्या कीर्तनाला जात असत. शिवबा शीलसंपन्न स्त्री जातीचा सन्मान करणारे राजे होते. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारामध्ये हजर केल्या गेली होती तेव्हा तिच्याबद्दल शिवाजीराजे म्हणतात की आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते, आपणही असेच सुंदर झालो असतो. ती सुंदर तरुणी पाहून शिवाजीराजेंना आईची आठवण येते. असे ते स्त्री जातीचा सन्मान करणारे राजे होते. रोहिडा किल्ला, शिवनेरी किल्ला, कोंढाणा किल्ला, त्रिकोणी किल्ला, लोहगड असे अनेक किल्ले शिवाजीराजेंच्या ताब्यात आले होते. मावळ्यांच्या संगतीनं त्यांनी किल्ले जिंकले होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्रदेश महाराजांचा झाला होता. स्वराज्याचा विस्तार सागर किनाऱ्यापर्यंत झाला होता. महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग हे जलदुर्ग बांधले होते. 6 जून 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा वैदिक मंत्रांनी राज्याभिषेक झाला होता. राज्याभिषेकासाठी 32 मन सोन्याचे सिंहासन केले होते आणि महाराजांच्या विजयाचा जयघोष झाला होता. शिवाजी राजेंच्या जयघोषाचा आवाज सर्वत्र पसरला होता. राज्याभिषेकाच्या वेळी सुवर्ण तुला करण्यात आली होती आणि रायगडावर मंगलवाद्य सनई चौघडे एकसारखे वाजत होते. राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांना मोगलांच्या ताब्यात असलेला जन्मभूमी शिवनेरी किल्ला जिंकायचा होता. म्हणून त्यांनी 25,000ची फौज तयार केली होती आणि मुघलांच्या प्रचंड सैन्यावर त्यांनी आक्रमण केले होते व जुन्नर शहर आणि शिवनेरी किल्ला त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. शिवाजीराजे जेव्हा हैदराबादला गेले तेव्हा कुतुबशाह यांनी त्यांचे स्वागत केले होते. शिवाजीराजेंनी पेलम येथील जंजीर किल्ला जिंकला होता आणि त्यानंतर कर्नाटकातील म्हैसूर, बंगलोर, होसकोट, कोलार, तामिळनाडूमधील सर्व प्रदेश त्यांनी आपल्या राज्याला जोडले होते. दक्षिण भारत जिंकून शिवाजीराजे पन्हाळगडावर पोहोचले आणि तिथून ते रायगडाला गेले आणि त्यांनी रायगडाला मायेचा आधार दिला आणि प्रेमळ अंतःकरणाने त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. असे ते लोकप्रिय
रयतेचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज होते.